भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण. प्रशांत गायधणे यांना लोकमत भंडारा भूषण पुरस्कार जाहीर. नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण एका अशा युवा उद्योजकाची यशोगाथा पाहणार आहोत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत भंडारा जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाने उंचावलं आहे. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लाखनी तालुक्यातील माणेगाव सडक येथील प्रशांत भोजराम गायधणे यांनी तरुणांसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे. नमस्ते, मैं प्रशांत पीएमआर इंडस्ट्रीज सीईओ फ्रॉम भंडारा महाराष्ट्र. मैं आपके लिए लेके आया हूँ आज कम से कम 100 से 150% का मुनाफे वाला बिजनेस, जिसको आप बोलते हैं डीईएफ, डीजल एग्जॉस्ट फ्यूल. यूज करते हो तो उसके वो आपको एकदम कमा पाओगे. मित्रांनो, अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी म्हणजे प्रशांत गायधणे यांच्या असामान्य कर्तृत्वाची दखल घेत आज त्यांना नागपूर येथे लोकमत भंडारा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज दिनांक 27 जून 2026 रोजी नागपुरातील रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट मध्ये दुपारी 2:30 वाजता लोकमत जिल्हा भूषण 2026 हा भव्य सोहळा संपन्न झाला. या दिमागदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गृहराज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, विधान परिषद सदस्य आमदार दुष्यंत चतुर्वेदी आणि विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित होते. याच मंचावर याच मान्यवरांच्या हस्ते प्रशांत गायधणे यांना युवा उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले. शून्यातून विश्व निर्माण करणारे युवा उद्योजक सीईओ पीएमआर इंडस्ट्रीज. बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय 2013 साली सुरू केला. प्रदूषणमुक्त डीईएफ इंधन निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले. केवळ 10 लाखांच्या भांडवलावर उभारलेला हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात युरिया आधारित इंधनाचा पुरवठा करतो. मेक इन इंडियाला बळकटी देणाऱ्या या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संघर्ष, संशोधन आणि स्वावलंबनातून उद्योग उभारणारे प्रशांत यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. बालपण अत्यंत हलाखीत गेले. वडिलांचे छत्र हरवलेले आणि खिशात पैसा नसताना त्यांनी जिद्द सोडली नाही. जेमतेम 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. 2013 मध्ये त्यांनी पीएमआर इंडस्ट्रीजची स्थापना करून घरातूनच बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय सुरू केला होता. परिस्थितीशी 2 हात करत प्रशांत थांबले नाहीत. वाढते प्रदूषण, नवीन BS6 तंत्रज्ञान लक्षात घेऊन त्यांनी डिझेल गाड्यांसाठी आवश्यक असलेले प्रदूषण मुक्त इंधन DEF AdBlue निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले. केवळ 10 लाख रुपयांच्या भांडवलावर उभा केलेला हा प्रकल्प आज संपूर्ण महाराष्ट्रभर युरिया आधारित इंधनाचा पुरवठा करत असून मेक इन इंडिया साठी मोठी चालना देत आहे. त्या या अभिनव कार्याची राज्यस्तरावरही दखल घेण्यात आली आहे. नुकतेच नाशिक येथे पार पडलेल्या 4थ्या महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार 2025च्या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि जीएसटी उपायुक्त समाधान महाजन यांच्या हस्ते त्यांना विशेष सन्मान चिन्हाने गौरवण्यात आले होते. मिस्टर प्रशांत गायधणे, जोरदार टाळ्या. कम ऑन. मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान. छोट्याशा गावातून येऊन पीएमआर इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ बनण्यापर्यंतचा प्रशांत गायधणे यांचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. आज ते शेकडो तरुणांसाठी रोजगाराची संधी आणि आशेचा किरण बनले आहेत. लोकमत भंडारा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशांत गायधणे यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस भरघोष शुभेच्छा. ग्रामीण भागातील या युवा उद्योजकाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या व प्रेरणादायी बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.